श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या 10 जून वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे वटपौर्णिमा. तर हिंदू पंचांगात एका वर्षात एकूण 12 पौर्णिमा तिथी ज्या आहेत तर त्या येत असतात. त्यापैकी एक ज्येष्ठ पौर्णिमा आहे जी वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी व्रत उपवास करत असतात. वटपौर्णिमा व्रताप्रमाणे वटपौर्णिमेच्या व्रतादरम्यान वटवृक्षाची पूजा करण्याची विधी आपल्याकडे आहे. वटपौर्णिमेच्या व्रताच्या कथा वाचल्याशिवाय हे व्रत पूर्ण मानले जात नाही. यावर्षी 2025 मध्ये वटसावित्री पौर्णिमा ही 10 जून रोजी म्हणजेच मंगळवारला या दिवशी साजरी केली जाणार आहे आणि पौर्णिमा तिथी ही 10 जून रोजी सकाळी 11:35 सुरू होईल आणि 11 जूनला दुपारी 1:13 समाप्त होईल. त्यामुळे वटसावित्री पौर्णिमेचं व्रत हे 10 जून रोजी पाळलं जाणार आहे, परंतु स्नान आणि दान समापन विधी हा 11 जूनला केला जाणार आहे. या दिवशी विवाहित स्त्रिया सकाळी लवकर उठून स्नान करून शुद्ध होतात. त्या लाल रंगाचे वस्त्र परिधान करतात, 16 शृंगार करून वटवृक्षाची पूजा सेवा करतात. त्यानंतर वडाच्या झाडाला जल अर्पण करून विधीपूर्वक पूजा केली जाते. माऊलीचा धागा वटवृक्षाभोवती 7 वेळा गुंडाळला जातो आणि प्रत्येक परिक्रमेसोबत पतीच्या आरोग्य आणि दीर्घायुष्याची प्रार्थना केली जाते. पूजा करताना सावित्री सत्यवानाची कथा ऐकली जाते. पूजा समारोपण आरती केली जाते आणि त्यानंतर हे व्रत जे आहे तर ते पूर्ण होत असतं. मंगळवार 10 जून वटपौर्णिमेला या दिवशी आपल्याला असाच एक अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय जो आहे तर तो एक उपाय करायचा आहे. हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून ही एक वस्तू जी आहे तर ती ओवाळून टाकायची आहे, जेणेकरून सर्व दोष, विघ्न, अडचणी, संकटे संपेल. मुलांच्या अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये, करिअरमध्ये प्रगती होईल. असा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, कोणती वस्तू आपल्याला ओवाळून टाकायची आहे, कोणत्या वेळेमध्ये उपाय करायचा आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा येते आणि अशा वर्षांमध्ये 12 पौर्णिमा येत असतात. पौर्णिमा ही तिथी धनाची देवी माता लक्ष्मी हिला संबंधित असून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णुदेवांना हा पौर्णिमा तिथी जी आहे तर ती समर्पित असते. या दिवशी आपण आपल्या घरातील सर्व दोष, दारिद्र्य, अडचणी दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी असे उपाय करू शकतो आणि त्याचे फायदे, लाभ जे आहेत तर ते आपल्याला होत असतात. वटपौर्णिमेच्या दिवशी ज्या महिला उपवास करत असतात त्यांनी चुकूनही काही ज्या महत्त्वाच्या चुका आहेत तर त्या आवर्जून टाळायच्या आहे. त्यामध्ये वडाच्या झाडाची फांदी चुकूनही तोडून आणू नका, फांदीची पूजा करू नका. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही साडी आवर्जून परिधान करा. त्यामध्ये एका निळ्या रंगाची, काळ्या रंगाची, पांढऱ्या रंगाची साडी नेसू नका. हातामध्ये बांगड्या घालत असताना सुद्धा त्या लाल, हिरव्या, पिवळ्या रंगाच्या बांगड्या घाला का बांगड्या ह्या काचेच्याच घाला. बांगड्या हे खूप महत्त्वाचा नियम आहे आणि हे आपल्याला पाळायचेच असतात. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक आईला आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये वाटत असतं की माझ्या मुलीची प्रगती व्हावी, माझा मुलगा, मुलगी कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहता कामा नये. मग ते अभ्यास असेल, व्यवसाय असेल, नोकरी असेल, करिअर असेल, त्यामध्ये त्याला यश मिळावं. ह्या ज्या काही तुमच्या समस्या असतात तर त्यासाठी आपल्याला हा एक अतिशय छोटासा उपाय जो आहे तर तो अगदी साधा सोपा आहे. तर हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला त्याचे फायदे जे आहे तर ते तुम्हाला बघायला मिळते. फक्त उपाय तुम्हाला जर पिरियड्स असेल, सूतक असेल तर मग तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. मुलं जर बाहेर गावी किंवा शिक्षणासाठी असतील तर हा उपाय कसा करायचा हे देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे.
उपाय करत असताना काही महत्त्वाच्या नियमांचं पालन देखील आपल्याला करायचं असतं। त्यामध्ये उपाय करण्या अगोदरच तो इतरांना म्हणजे आपण कुणालाही बाहेरच्या व्यक्तीला सांगत असतो कारण बाहेरचे जी व्यक्ती असतात, लोक असतात, त्यांना सांगायचं नसतो। त्याचबरोबर मनामध्ये कुठेही किंतु परंतु येऊ न देता आपल्याला हे उपाय जे आहेत तर ते करायचे असतात। मुलांमध्ये जर तुम्हाला खूपच चिडचिडपणा, हट्टीपणा जाणवत असेल, बघा मुलांना नजर लागत असेल, नजर हे आईवडिलांचीच किंवा बाहेरच्या व्यक्तीची कुणाचीही लागू शकते आपल्याबद्दल, आपल्या मुलांच्या बद्दल। लोकांच्या मनामध्ये काय भावना आहे हे कोणीही सांगू शकत नाही। त्यामुळे लोकांची नजर जी आहे तर ती मुलांना लागते आणि त्यामुळे त्यांचा स्वभाव जो आहे तर तो तापट, चिडचिड, हट्टी, मोठ्यांचं ऐकत नाही, मुलांचं वडिलांचं ऐकत नाही, मुलं हट्टी बनतात। अशा अनेक समस्या असतात। मुलं खूप अभ्यास करतात परंतु त्यांचा अभ्यास केलेला लक्षात मध्ये राहत नाही किंवा मग खूप मुलं हुशार असतात आणि अचानक त्यांचा अभ्यासातील लक्ष जे आहे तर ते देखील विचलित होतं। कुठेतरी मुलं खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेत असतात पण पाहिजे तशी मनासारखी नोकरी मिळत नाही, तर नोकरी मिळालीच तर पगार वाढ होत नाही किंवा मग अनेक ज्या काही समस्या असतात। कुठेतरी कुंडलीतील ग्रह जे आहे तर ते कमजोर झालेले असतात। ग्रह जर आपल्याला अशुभ परिणाम देत असतील तर त्याचे सुद्धा आपल्याला अनेक प्रकारचे दुष्परिणाम जे आहेत तर ते भोगावे लागत असतात। कुंडलीमध्ये कुठेतरी दोष तयार झालेले असतील तर ते दोष दूर करणं देखील खूप महत्त्वाचं असतं। त्यामुळे पौर्णिमा तिथी असेल, अमावस्या तिथी असेल, या तिथीला आपल्याला हे उपाय करायचे असतात कारण ज्या वेळेस पृथ्वी तलावरती जी सकारात्मक लहरी असतात ना तर त्या रोजच्या तुलनेपेक्षा कितीतरी सहस्रपटीने कार्यशील असतात आणि त्या लहरींचा आपल्याला नक्कीच फायदा होत असतो। त्या दैवी शक्ती त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात जागृत झालेले असतात। तर आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे बघा। मुलींच्या संबंधित तुम्हाला जी काही अडचण असेल त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता। त्याचबरोबर इथे कोणत्याही प्रकारच्या वयाची मर्यादा जी आहे तर ती नाही। कोणत्याही वयाच्या मुलांसाठी, मुलींसाठी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता। सर्वात प्रथम तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे, त्यापासून तुम्हाला भात जो आहे तर तो शिजवून घ्यायचा आहे। इथे तुम्हाला अळणीच भात शिजवायचा आहे। भात शिजवत असताना त्यामध्ये मीठ चुकून सुद्धा टाकायचं नाही। भात हा इतका शिजवायचा की तो फक्त आपण उतार्यासाठीच वापरू, नंतर आपल्याला तो घरामध्ये खाता येणार नाही किंवा वापरता येणार नाही। त्याचबरोबर शिळा भात आपल्याला इथे घेता येणार नाही। ताजाच भात जो आहे तर तो घ्यायचा आहे आणि भात थंड करून एका प्लेटमध्ये काढायचा आहे। जर घरामध्ये 2 मुलं असतील, मुली असतील तर त्या सेपरेट एका द्रोणमध्ये, प्लेटमध्ये वेगवेगळे तुम्हाला काढून घ्यायचे आहे। 2 उतारे तुम्हाला तयार करायचे आहे। त्यावरती आंबट दही जे असतं तर ते टाकायचं आहे, कारण दही स्किप करू नका। त्याचबरोबर आपल्याला त्यावरती आपल्या देवघरामध्ये जी अगरबत्ती लावतो आपण, धूप अगरबत्ती लावतो, त्याची जी राख असते, रक्षा असते, तर ती तुम्हाला त्यावरती थोडीशी अगदी टाकायची आहे। त्याचबरोबर एक लिंबाची फोड किंवा मोठं लिंबू, तुम्ही अखंड लिंबू जे आहे तर ते ठेवायचं आहे। काळी मिरी 5 घ्यायची आहे, 5 लवंगा घ्यायच्या आहे फुल असलेल्या। ह्या वस्तू ठेवत असताना त्या कुठेही फुटलेल्या नको, तुटलेल्या नको। काळी मिरी आणि लवंग, मिरी व्यवस्थित असावी याची काळजी घ्यायची आहे। त्यानंतर आता हा आपल्याला उतारा जो आहे तर तो तयार झालेला आहे। आता मुलांना तुम्हाला जमिनीवरती, आसनावरती बसवायचं आहे किंवा पाटावरती बसू शकता। सकाळी 12 वाजायच्या अगोदरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे। जमिनीवरती पूर्व किंवा पश्चिम दिशेला तोंड करून बसवायचा आहे। हा उतारा हातामध्ये घ्यायचा आहे, डोक्याकडून पायाकडे तुम्हाला उतरवायचा आहे। उतरवत असताना तुम्हाला माझ्या मुलांना जी काय कुणाची नजरबाधा झालेली आहे, नजर लागलेली असेल, आल्या गेल्याची, घरातल्यांची, बाहेरच्यांची, सर्वाची नजर निघून जाऊ दे, अशा पद्धतीचा भाव मनामध्ये ठेवायचा आहे आणि 7 वेळा हा उतारा तुम्हाला उतरून घ्यायचा आहे। त्यानंतर तो घराच्या बाहेर घेऊन यायचा आहे आणि तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे जवळपास झाडं असतील किंवा टेरेसवरती, गच्चीवरती, एखाद्या झाडाखाली कुठेही तुम्हाला जिथे व्यवस्थित वाटत असेल तिथे पशुपक्षी तिथे ठेवायचं आहे, जेणेकरून तिथे पशु पक्षी प्राणी येतील आणि हे खाऊन
जातील. पशु पक्षी जितका खातील तितका खाऊन द्यायचा आहे. बाकीचा उरलेला जो आहे तर तो नंतर तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला हा एक उपाय जो आहे तर तो बाहेरगावी शिक्षणासाठी करायचा आहे. आता जर मुलं बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर मग मुलांच्या फोटोंवरून तुम्ही हा उपाय करू शकता. अगदी साधा सोपा हा उपाय जो आहे तर तो करून बघा. तुम्हाला याचा फायदा होईल. उपाय करत असताना मनामध्ये फक्त शंका कुशंका येऊ देऊ नका, किंतु परंतु येऊ देऊ नका. पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने विश्वासाने हा उपाय करा. नक्कीच तुम्हाला त्याचे लाभ जे आहे तर ते होतील. पौर्णिमा एकूण पौर्णिमा 7 हा उपाय तुम्हाला करायचा आहे. म्हणजे 7 पौर्णिमेला तुम्हाला 7 पौर्णिमा हा उपाय जरी तुम्ही केला तर त्या उपायांचा तुम्हाला चांगला फायदा जो आहे तर तो दिसून येईल. म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येतात, तर प्रत्येक महिन्याला तुम्हाला 7 पौर्णिमा असा हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. ज्यांना शक्य असेल, ज्यांची श्रद्धा असेल त्यांनी 7 पौर्णिमा करा. ज्यांना शक्य नसेल त्यांनी म्हणजे उद्याच्या पौर्णिमेला केला तरी देखील चालणार आहे. तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून उद्याच्या दिवशी उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. ज्यांना भात शिजवणं शक्य नसेल त्यांनी थोडेसे जाता जाता दुसरा उपाय सांगते, तर थोडीशी पिवळी मोहरी जी आहे तर ती मोहरी घ्यायची आहे, 5 काळी मिरी घ्यायची आहे, 5 लवंगा घ्यायच्या आहे आणि थोडंसं मीठ घ्यायचं आहे. त्याचबरोबर 2 लाल मिरच्या घ्यायच्या आहे आणि ह्या वस्तू सर्व एकत्र करून आपल्याला आपल्या मुलांच्या डोक्यावरून ओवाळून घ्यायच्या आहे. 7 वेळा ओवाळायच्या आहे. आणि ह्या ज्या वस्तू आपण ओवाळून घेतलेल्या आहे तर तुम्ही दिष्ट काढत असताना जे काय म्हणत असाल ते तुम्हाला मनामध्ये बोलायचं आहे. आणि ह्या वस्तू ओवाळून झाल्यानंतर तुम्हाला बाहेर कुठेतरी लांब जाऊन टाकायच्या आहे. फक्त कुणाच्याही पायाखाली टाकू नका, याची काळजी घ्या. आपल्यापासून कुणाला त्रास होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून दोन्हीही उपाय करण्याचा प्रयत्न करा. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.